भाजपचे जिंकलेले आहेत सोलापूर पंचायत समिती चपळगाव, त्यासोबतच संस्कृती राम सातपुते सोलापूरमधनं दहिगावमधनं जिल्हा परिषदेत जिंकलेल्या आहेत। त्यांनी देखील एक विजय मिळवलेला मागाशी राम सातपुतेंचं सेलिब्रेशन देखील आपण पाहिलेलं आणि ही बहुचर्चित निवडणूक अर्चना पाटील या भाजपच्या जिंकलेल्या आहेत धाराशिव जिल्हा परिषद 13 इथून। विकास गोगावले यांनी सुद्धा विजय मिळवलेला आहे। भरत गोगावले यांचे ते चिरंजीव आहेत। त्यामुळे प्रामुख्यानं आत्ताच्या या सगळ्या निवडणुकांच्या निकालांमध्ये नेत्यांना दिलासा मिळालेला आहे। महाबळेश्वर कुमरोशी गणामध्ये राष्ट्रवादीचे सचिन उत्तेकर हे विजयी झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांच्या हातामध्ये अजित पवारांचे फोटो आहेत। अनेक कार्यकर्ते भावूक झालेत। अजितदादा अमर रहे या घोषणा दिल्या जातात आणि अर्थातच नेत्यांकडनं कार्यकर्त्यांकडनं आजचा विजय आजचा निकाल हा अजित पवारांना समर्पित केला जाईल। खरं आहे, आपण बघतोय एकीकडे आनंदोत्सव तर दुसरीकडे हे कार्यकर्ते काहीसे भावूक देखील झालेले आहेत। त्यांना अर्थातच यावेळी या नेत्याची आठवण होतीये आणि इकडे अजित पवारांच्या फोटोसह एक कार्यकर्ता आपल्याला बघायला मिळतोय। आणि साताऱ्यामधली काय परिस्थिती? भाजप 32 जागांसह आपली आघाडी मिळवून आहे। पहिला क्रमांकाचा पक्ष शिवसेना एकनाथ शिंदेंची 10 जागा, अजित पवारांची राष्ट्रवादी 17 जागांवरती आघाडीवर आहे। सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसला खातं उघडता आलेलं नाहीये आणि काँग्रेससारखीच परिस्थिती ही ठाकरेंच्या शिवसेनेची सुद्धा आहे। तर त्यापाठोपाठ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा त्यांचं मॅजिक चालवता आलेलं नाहीये साताऱ्यामध्ये आणि इतरांनी सुद्धा खातं उघडलेलं नाहीये। त्यामुळे महायुतीतलेच 3 महत्त्वाचे पक्ष भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांचं प्राबल्य आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं आहे। क्रमांक 1 भाजप, क्रमांक 2 अजित पवारांची राष्ट्रवादी आणि क्रमांक 3 एकनाथ शिंदेंची शिवसेना असं सध्याचं चित्र आहे। आणि ओव्हरऑल जी आपली वरची टॅली आहे म्हणजे जिथे आपल्याला सगळे निकाल किंवा कल पाहायला मिळत आहेत त्याचा विचार केला तर भाजप 133 जागांसह आघाडीवर आहे, शिवसेना 88, राष्ट्रवादी 85, काँग्रेस 28, ठाकरेंची शिवसेना 20, शरद पवारांची राष्ट्रवादी 7 आणि इतर 21 असं राज्याचं सध्याचं जिल्हा परिषदांचं चित्र आहे। आणि त्या तुलनेत पंचायत समितीचे निकाल तसे थोडे हळूहळू येतात। 25 जागांचे निकाल आतापर्यंत हाती आले आहेत आणि हे 4 ठिकाणचं सेलिब्रेशन आपण पाहतोय, गुलाल उधळला जातोय। अजित पवारांचे फोटो हातात घेऊन अजित पवार अमर रहे अशा घोषणा दिल्या जातात। बऱ्याच ठिकाणी कार्यकर्ते भावूक सुद्धा झालेत आणि भरत गोगावले आपल्याला दिसतात विकास गोगावले यांचा विजय झाल्याच्या नंतर त्यांचं चालू आहे त्यांचं चालू आहे ऐका, हा कार्यकर्त्यांचा विजय आहे। हा माझ्या कार्यकर्त्यांनी केलेले काम, कार्य आणि मेहनत ह्याचा हा विजय आहे। कारण जनतेमध्ये आम्ही असतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। हा जनतेने दिलेला पुन्हा एकदा कौल आहे आणि तो आम्ही स्वीकारतोय आणि हा विजय जनतेच्या चरणी अर्पण करतोय। सर्वच पक्ष मिळून तुम्हाला घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला, मात्र पुन्हा एकदा महाड मतदारसंघावर भरत शेठचंच नाव। आम्ही जे काम करतोय जनतेने आम्हाला स्वीकारलं आहे। आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे की जोपर्यंत भरत शेठची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत भरत शेठला हे कोण हरवू शकत नाही आहेत, हा माझा दावा होता। माझ्या पूर्ण फॅमिली, आम्ही सगळे, आमचं हेच म्हणणं आहे की गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी कोणी जरी आला तरी तो आपला मतदार असतो, आपल्याला नेहमी सहकार्य करणारा असतो, तेव्हा त्याचा कुठं अवमान होणं आपल्याला शक्य नाही आहे। आणि त्या अनुषंगाने जरी काही झालं तरी आम्ही त्यांच्या पाठीशी असतो। प्रसंग हा महत्त्वाचा आहे की मग त्याच्यावरती आजारपण असेल, शाळेची फी असेल, बैल मेला, गाय मेली, घराचे पत्रे उडालेत, काही झालं त्याला सहकार्य करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याचा मोबदला मला पुन्हा एकदा जनतेने दिलेला आहे। महायुतीमधीलच घटक पक्ष असलेल्या भाजप राष्ट्रवादी युतीबरोबर आपली लढाई झाली आणि परत शिवसेनेने अनेक जागांवर यश मिळवलं आहे, काय पहिली प्रतिक्रिया? प्रतिक्रिया अशी आहे की हा जनतेचा विजय आहे, कार्यकर्त्यांचा विजय आहे। माझी शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना ह्या मंडळींचा हा विजय आहे। भाजपनं देखील शिवसेनेला आवाहन केलं होतं रायगड जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष बसेल। हे तडवीला जरा सांगा, लोकांना ते येऊ दे ना। शेठ, भाजपनं आवाहन दिलं होतं काल भाजपचाच अध्यक्ष बसेल। नाही, ठीक आहे, अजून निकाल यायचे बाकी आहेत, बघूया काय आहे ते। 1 तासामध्ये संपूर्ण निकाल होतील
आणि मग आम्ही तुम्हाला सांगू. 1 तासामध्ये संपूर्ण निकालाचं चित्र समोर येईल आणि त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडीवर आहेत ते मंत्री भरत गोगावले आहेत, ते भाष्य करणार आहेत. तत्पूर्वी महाड शहरामध्ये हा शिवसैनिकांचा जल्लोष आहे तो पाहायला मिळतोय आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं शिवसैनिक या जल्लोषात सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. विकास गोगावले हे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा देखील जवळजवळ विजय झालेला आहे आणि या विजयामध्ये अनेक शिवसैनिक आहेत महाड मतदारसंघातले, ते सहभागी झालेले पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह मी गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड. त्याला लोकांचा विजय असल्याचं भरत गोगावले म्हणतात. एक ब्रेकिंग न्यूज येते, एक मोठी बातमी येते. माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांना धक्का बसला. त्यांच्या घराणेशाहीलाच परभणीकरांनी धक्का दिल्याचं पाहायला मिळतंय, कारण वरपुडकरांच्या घरातील 5 जणांपैकी 4घांचा अश्विन पराभव झालाय. केवळ पुतळ्या जिंकलाय. त्यामुळे मगाशी आपण म्हणत होतो काही नेते ज्यांनी आपल्या नातेवाईकांना जिंकवलं, पण इकडे थोडंसं वेगळं चित्र. मुलगा, मुलगी, सून